विधानसभेला काँग्रेसला 105 ते 115 जागा हव्यात। या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांचा 100हून अधिक जागांवरती दावा त्यांनी केलेला आहे। तशी लढण्याची तयारी काँग्रेसने केलेली दिसते। काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांचं मंथन झालेलं आहे आणि 100हून अधिक जागा लढण्यावरती काँग्रेस आग्रही दिसते। आज दिल्लीचे नेते स्वतः इथं आलेले होते। दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील। जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर तोही मग आमच्या लेवलवर होईल, पण जवळपास सगळ्या चर्चा हे राज्य पातळीवर केल्या जातात। तर विधानसभेला आता जागा वाटपासंदर्भात चर्चा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी आग्रही दिसतंय। कालच ठाकरेंच्या शिवसेनेतनं मुंबईविषयी मोठा आग्रह समोर आलेला होता। 36 पैकी 25 जागा लढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही होती, तर आता काँग्रेसने राज्यामध्ये 100हून अधिक जागा मिळाव्या असा आग्रह काँग्रेस धरणार हे चित्र आता स्पष्ट झालं। आज काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 100हून अधिक जागा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। अजय माने या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। अजय, काँग्रेसने सुद्धा आता आपल्या भुजा थोपटलेल्या आहेत विधानसभेच्या दृष्टीने। आज खरं तर काँग्रेसने सकाळपासूनच बैठकांचा सपाटा जो आहे तो मुंबईत लावलेला पाहायला मिळतोय। थेट राष्ट्रीय नेते जे आहेत ते मुंबईत येऊन काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका घेताना पाहायला मिळत होत्या आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेत का, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये किंवा मग मुंबई काँग्रेसमध्ये, आणि या सगळ्या नेत्यांना एकत्र घेऊन थेट महासचिव, राष्ट्रीय महासचिव काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल जे ते पक्ष बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यासोबत महाराष्ट्र प्रभारी काँग्रेसचे रमेश चन्नीथाला यांची सुद्धा उपस्थित होते आणि ह्याच्यात सगळ्यात मध्यबिंदू होतं ते म्हणजे की एकीकडे क्रॉस वोटिंग झालेला मुद्दा आणि दुसरं म्हणजे विधानसभेची रणनीती। काँग्रेस एकंदरीत आता सगळ्यात 288 जागांची चाचपणी करताना पाहायला मिळेल। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा जो बालेकिल्ला मानला जातो तो म्हणजे विदर्भावर विशेष फोकस जो आहे तो काँग्रेसचा पाहायला मिळेल। पण त्यासोबतच मुंबईसाठी सुद्धा काँग्रेस हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि मुंबईतही काँग्रेस जे ते अति उत्साहाने जे ती चाचपणी करताना पाहायला मिळेल। खरं तर विधानसभेला जर पाहिलं तर महाविकास आघाडी एकत्र लढण्याची तयारी करताना पाहायला मिळते आणि त्यात काँग्रेस 105हून अधिकच्या जागांवर आपली मूठ बांधणी करताना पाहायला मिळेल आणि 105हून अधिकच्या जागांवर खरं तर जे ते उमेदवार देण्याच्या तयारीत असलेले पाहायला मिळेल। त्या अनुषंगाने आज जे ते एक बैठक पार पडली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 20 ऑगस्टला काँग्रेसची एक भव्य अशी सभा आणि कार्यक्रम मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। त्यावेळेस स्वतः राहुल गांधी हे मुंबईत असतील, मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळेल। राजीव गांधी यांची जयंती त्या दिवशी आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पुन्हा एकदा जो आहे तो निवडणुकींच्या धुराळ्याचा शंख जो आहे तो फुंकताना मुंबईतून पाहायला मिळेल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विधानसभेला महाविकास आघाडी जर एकत्र आली तर आता सगळ्यात जास्त लोकसभेला जागा मिळवणारा काँग्रेस महाविकास आघाडीत किती जागा मिळवणार, तर 105 पर्यंतच्या जागांची जी आहे ती सरतेसरती शेवटी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे, पण त्याच्याहून अधिकच्या जागा सुद्धा मिळवण्याची इच्छा जी आहे ती काँग्रेसला आहे। त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 2019 मध्ये काँग्रेसचे मुंबईत फक्त 4 ते 5 आमदार जे तो उपस्थित झाले होते आणि त्याच्यानंतर त्याच्यातलंही एक आमदार जिसन सिद्दीकी जे ते एकंदरीत परतीच्या प्रवासावर किंवा मग अगदी आणि फक्त मुंबईपुरता हा प्रश्न नाहीये, तर संपूर्ण राज्यभरासाठी आता काँग्रेसला विचार करायला लागणार आहे किती जागा लढायच्या आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घ्यायच्या। धन्यवाद अजय या सगळ्या माहितीबद्दल।